नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे घोळची भाजी. तर घोळ ही उन्हाळ्यात मिळणारी अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी भाजी आहे. इथे आपण पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ घेतली. या डाळी आपल्याला अशा धुवून घ्यायच्या आणि या आपण शिजवून घेणार आहोत. इथे आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. यात थोडीशी हळद घालायची आणि या डाळी तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायच्या. अशा या डाळी आपण तेलामध्ये थोड्याशा परतवून घेणार आहोत आणि यात पाणी घालून ह्या आपण 10 ते 15 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. तर खूप गाढ अशा या डाळी आपल्याला शिजवायच्या नाही. थोडीशी थाळी अशी जी डाळ आपण ठेवतो तशा आपल्याला या शिजवायच्या आहेत. तर असं आपण हे छान मिक्स करून घेतलं. याच्यावरती झाकण ठेवून ह्या डाळी आपण शिजवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे या डाळी शिजलेल्या आहेत. तर आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे. इथे आपण 1 पाव घोळची भाजी घेतली. ही भाजी आपल्याला निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी बारीक कापून घ्यायची आहे. याच्या आधीही मी घोळच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघायला विसरू नका. इथे भाजी कापून झालेली आहे आणि अशीच सगळी भाजी आपण कापून घेणार आहोत. इथे आपण पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यात 1 टीस्पून मोहरी घालायची, 1 टीस्पून जिरं घालायचं, बारीक कापलेला लसूण घालायचा 2 टीस्पून, हिंग घालायचा 1/4 टीस्पून. हे सगळं छान असं परतवून घ्यायचं. 1 ते 2 बारीक कापलेले कांदे यात घालायचे. 1 ते 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. कांदा असा छान झाला की यात चवीप्रमाणे तिखट घालायचं 1/4 टीस्पून, हळद घालायची, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धनेपूड, 1/4 टीस्पून गरम मसाला. तर हळद आपण आधी पण डाळीमध्ये घातली आहे, त्याच्यामुळे हळद थोडी कमीच आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. इथे आपण बारीक कापलेली घोळची भाजी याच्यामध्ये घातली आणि ही आपल्याला 1 ते 2 मिनिट याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर खूप आपल्याला ही शिजवायची नाही. तर अशी ही छान मिक्स करून 1 ते 2 मिनिटच आपण ही शिजवून घेणार आहोत. तर मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला ही शिजवायची आहे. शिजल्यानंतर आपण ज्या डाळी शिजवून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे. इथे भाजी छान शिजलेली आहे आणि ही आपण डाळींमध्ये घालणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर भाज्यांच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपण ही भाजी डाळींमध्ये घातली. असं छान मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. चिंचेचे 2 ते 3 छोटे तुकडे आपण याच्यामध्ये घातले. अर्धा टेबलस्पून गूळ घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि ही अशी छान मिक्स करून घ्यायची. चिंच, कोकम किंवा निंबाचा रस पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर याला असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी 1 ते 2 मिनिट आपण ही गॅसवरती होऊ देणार आहोत. इथे आपली ही घोळची भाजी तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर आपण ही पोळी, भाकरी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो. इथे आपली घोळची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.